एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। रुग्णवाहिका न आल्याने जखमीला मालवाहतूक टेम्पोतून घेऊन जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अपघात होऊन देखील तब्बल तासभर रुग्णवाहिका घटनास्थळी न आल्याने जखमी व्यक्तीला चक्क मालवाहतूक टेम्पोतून रुग्णालयात दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या तासगावमधून समोर येतो आहे। यामुळे सांगली जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार समोर आला आहे। तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे कोल्हापूरच्या निखिल सुतार या व्यक्तीच्या खरसुंडी यात्रेसाठी जात असताना दुचाकीला अपघात झाला। या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क केला, मात्र 108 रुग्णवाहिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे घटनास्थळी रस्त्यावर जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या सुतार यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आणि चक्क एका मालवाहतूक टेम्पोमधून जखमी अवस्थेतील सुतार यांना तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी 108 रुग्णवाहिका थांबून होते। यानंतर रुग्णवाहिकेला संतप्त नागरिकांनी जाब विचारला, मात्र एकूणच तासगाव आणि खानापूर तालुक्यातील रुग्णवाहिकांची अवस्थाही गंभीर असल्याची बाब समोर येते आहे। 8 दिवसांपूर्वी खानापूर या ठिकाणी अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची मोठी दुरावस्था झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि यावेळेस नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। या घटनेपाठोपाठ तासगावमधल्या रुग्णवाहिकेचा गलथान कारभार समोर आला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला खानापूर आणि तासगावचे तरुण आमदार आपल्या मतदारसंघात भाषणाचा फट रंगवत फिरत असून तालुक्यातल्या रुग्णवाहिकांची अवस्था आमदारांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातो आहे। आज दिनांक 25 रोजी दुपारी 2च्या सुमारास तासगाव बलगवडे येथे 2 व्हीलर व 4 व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून 108 ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं 108 रुग्णवाहिका अवेलेबल नाही। अशा पद्धतीने कित्येक लोक व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला 108 रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात। अशीच परिस्थिती आजसुद्धा आहे पेशंटची। त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार, वय वर्ष 30, तो राहणार कोल्हापूरला आहे। तो कोल्हापूरहून तासगाव खरसुंडीला देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर 108 ॲम्ब्युलन्स आहे। 108 ॲम्ब्युलन्सला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायव्हर सांगतो की तासगावसाठी एकच ॲम्ब्युलन्स आहे। अशा एक ॲम्ब्युलन्स 4 ठिकाणी अपघात झाल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल। फक्त एवढंच सांगायचं आहे मला की वेळेवर रुग्णांना 108 ॲम्ब्युलन्स मिळत नाही। याच्या अगोदर किती वेळा झालेलं आहे असं की पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर 108 ॲम्ब्युलन्स येत नाही व पेशंट दगावला जातो रस्त्यावर। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी।